मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीसाठी तिचं घर म्हणजे तिचं पूर्ण जग असतं आणि त्या घराभोवतीच तिचं पूर्ण आयुष्य फिरत असतं. त्या घरातील कामे सकाळची म्हणजे सगळ्यांची आवड ती जपत असते घरामध्ये. पण ती आवड जपत असताना तिची आवड मात्र मागे राहते. पण माझं घर छोटंसं आहे, पण त्या घरामध्येच मला जी आवड आहे झाडांची, फुलांची, त्यानंतर पक्ष्यांची, तर ही आवड जपण्याचा प्रयत्न मी माझ्या घरामध्ये केलेला आहे. हॅलो, नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला म्हणजे माझी जपलेली आवड आणि माझा एक घरातील सर्वात आवडता असा कोपरा म्हणजे की माझं छोटंसं असं गार्डन. तर त्याचाच टूर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मैत्रिणींनो, मी शेअर करते. तर इथे बघू शकता, हे माझ्या गार्डनमधील सर्वात पवित्र असं झाड, जे की सर्वांच्याच दारामध्ये असतं आणि याला आपण आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये खूप असं पवित्र स्थान दिलेलं आहे, ती म्हणजे आपली तुळस. तर हे बघू शकता माझं तुळशी वृंदावन. त्यानंतर इथे बाजूलाच, त्या तुळशी वृंदावनाच्या बाजूलाच मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि त्यासाठीच हे गौकर्णाचं जे महादेवाला प्रिय असं फूल असतं, तर हा गौकर्णाचा वेल मी इथे लावलेला आहे. तर पांढऱ्या कलरचं गौकर्ण आहे ते इथे बघू शकता. त्यानंतर त्या झाडामध्येच हे स्नेक प्लांट, जे शोचं झाड आहे ना, इंडोर प्लांट आहे ते, पण मी बाहेर ठेवलेलं आहे. तर हेच स्नेक प्लांट तिथे लावलेलं. त्यानंतर खाली बघू शकता, इथे हे दोन जे पर्पल कलर आणि हे जे ग्रीन कलरचं दिसत आहे, तर हे शोचं झाड आहे. ते छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मी लावलेले आहेत. एकदम छोट्या छोट्या कुंड्या आहेत त्या. आणि इथे म्हणजे बाहेर आल्यानंतर खूप छान वाटतं आणि ती आवड, घर माझं छोटंसं आहे, छोटीशीच बाल्कनी आहे, पण त्या बाल्कनीमध्ये मी माझ्या मनाला म्हणजे आपली जी आवड असते ना, ती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खाली इथे ह्या ज्या कॅन असतात ना, स्पेस कमी म्हणजे कुंड्यांना स्पेस जास्त लागतो, मोठ्या कुंड्यांना, तर मी ज्या ऑइलच्या कॅन असतात तर त्याच कापलेल्या आणि त्याच्यामध्ये माती भरून हे केलेलं. तर हे बघू शकता, हे जे आहे हे दसबजीचे फुलं असतात व्हाईट कलरचे, ते झाड आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला ते लिली, पिंक कलरच्या लिलीचं झाड आहे आणि त्या लिलीच्या झाडामध्येच एक खारकीची बी मी टाकलेली, तर ती झाड आलेलं, ते खारीकचं झाड. आणि त्यानंतर त्याच्याच बाजूला हे जे झाड दिसत आहे हे आवळ्याचं, ज्याची पूजा मी पूर्ण म्हणजे अधिक महिना पूर्ण केलेली. मागच्या अधिक महिन्यात ते छोटंसं झाड घेतलेलं, त्याचं एवढं मोठं झाड झालेलं. त्यानंतर हे जे बघू शकता, हे जास्वंदाचं झाड, हे याच वर्षी माझ्या गार्डनमध्ये ॲड झालेलं. त्या मोठं घेतानाच मी मोठं घेतलेलं, त्यामुळे त्याच्यासाठी मोठी कुंडी केली मी, कारण की जास्वंदाचं झाड खूप मोठं होतं आणि बघू शकता त्याला खूप साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत, आणले तेव्हाच. त्यानंतर इथे ऑरेंज कलरचं हे दसबजीचंच आहे ते, पण त्याला पण फुलं येतात ते. त्यानंतर हे गुलाबाचं झाड माझं, लाल कलरचा गुलाब, म्हणजे हे लाल दिसतं, ते काही दिवसानंतर जर आपण झाडालाच ठेवलं तर ते पिंक कलर होतं, ते बघू शकता तसं. त्यानंतर त्याच्याच खाली हे इथे माझा मनी प्लांट आहे, जो छोट्या कुंडीमध्ये होता, तर आता मी मोठ्या कुंडीमध्ये केले त्याला ट्रान्सफर. त्यानंतर हे स्नेक प्लांट, कधी समजा काही कार्यक्रम काही जर असलं घरामध्ये तर आतमध्ये घेते मी त्याला. त्यानंतर हा एक गुलाब, हा एकदम छान गुलाब आहे, याच्या पाकळ्या गळत नाहीत अजिबात हलवल्यानंतर पण. हे पण आताच याच वर्षी ॲड केलं आम्ही ह्या गार्डनमध्ये, हे पण झाड. त्यानंतर बघू शकता, हे जे ते स्टँड आहेत ना, तर हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले. 4 स्टँड, 300च्या आसपास 4 स्टँड बसलेले मला ते, कारण की स्पेस कमी असल्यामुळं मग ते इथे ठेवलेले. तरी 2 वर्ष झाले, पण त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हवा कितीही हवा आल्यानंतर ते काही पडत नाही, काहीच नाही. त्यानंतर हे मोगऱ्याचं झाड माझं, इतका छान सुगंध येतो या मोगऱ्याच्या फुलाचा. पण आता थोडं पण ऊन होतं बाहेर, त्याच्यामुळं ते कसं इथं ऊन लागतं खूप वेळपर्यंत, त्यामुळे त्या कळ्या खराब झालेल्या. आणि छान असा म्हणजे दाट मोगरा आहे तो, मस्तपैकी.
मला आवडतात झाडं आणि ती आवड जपण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इथे मी बेलाच्या बिया टाकलेल्या, बेलच फळ असतं ना त्याचे हे सारे बेलाचे आले ते मी मोठ्या कॅनमध्ये ट्रान्सफर केलेलं ते एक झाड. पण हे छोटे छोटे मग एक झाड छान होते ते. त्यानंतर हे माहिती नाही मला कशाचं आहे, याला ऑरेंज कलरचे काटेरी झाड आहे, ते शोचच आहे. ते एका हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो तिथून आणलेली मी ती कलम. मला खूप सवय आहे लहानपणापासून कुठून तरी कलमा आणायच्या आणि त्या लावायच्या. त्यानंतर हे आंब्याचं झाड, हे यांच्या मित्रांनी आंबे आणलेले रत्नागिरीवरून हापूस, तर त्याच्या ज्या कोया असतात ना तर त्या आम्ही लावल्यात. तरी 2 वर्ष झाले त्याला. 2 वर्षाचं झाड आहे ते छान. आणि इथे बाजूला एक गोकर्णाचं व्हाईट कलरच्या, त्याला पण फुलं लागलेले. पूजेसाठी 4-5 फुलं म्हणजे रोज मला मिळतात असेच माझ्या गार्डनमधून. आणि आपल्या गार्डनमधली फुलं इथं मी भांडे घासते. तुम्हाला मागेच मी शेअर केलेलं की बेसिंगमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमचा, तर मग इथे भांडे घासताना मला खूप छान वाटतं. म्हणजे गार्डनमध्ये बसल्याचा फील पण घेते मी आणि भांडे घासताना बोर पण होत नाही. आणि इथे बघू शकता असं आहे माझं छोटंसं गार्डन. त्यानंतर यांना आणल्यानंतर माझ्या गार्डनमध्ये 4 चांद लागणे म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार झालेला. त्यांची चू 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 दिवसभर सुरू असते आणि खूप मस्त आहे. आणि हे मी 8 दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे माझा शूट केलेला. तर मैत्रिणींनो तुम्हाला शेअर करते मी की यामधली एक ब्ल्यू कलरची जी सापडलेलं होतं ते पक्षी, आणि तो एका माणसाने आमच्या घरी आणून दिला. त्याला माहित होतं की पक्षी आहेत म्हणून यांच्याकडे. तर त्या पक्षाने चांगले 6 अंडे दिलेले, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन. तर बघू शकता यांचे दिवसभर चूचू चालू असते आणि काहीच हे नाही आहे त्यांचं, म्हणजे मस्त वरती राहतात ते. आणि दिवसभर मला खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून. त्यांना सांबार म्हणजे कोथिंबीर असते ना, कोथिंबीरच्या काड्या खायला खूप आवडतात, मस्त खात असतात ते. आणि इथे त्यानंतर बघू शकता हे जे खिडकीमध्ये हँगिंग प्लांट असतात ना, तर ते मी लावलेले. पुण्याला गेलेलो आम्ही मार्चमध्ये, तर तिथून यांच्या मित्राच्या घरी थांबलो, तर तिथून मी याच्या हे आणलेल्या कलम, तर ते आता मस्त झाले. त्यानंतर इथे बघू शकता चप्पल ठेवण्यासाठी ठेवलेलं, त्याला पडदा वगैरे केलेला मी. त्यानंतर इथे ह्या मागच्या वर्षी गणपतीमध्ये मी दुर्वा आणल्या होत्या, तर त्या इथे लावल्या होत्या कुंडीमध्ये. तर त्याचं असं छान असं हँगिंग प्लांट तयार झालं आणि मस्त वाटतं ते गार्डनमध्ये मला. आणि आता गणपती येतातच आहेत, तर म्हटलं राहू द्या, गणपतीमध्ये दुर्वा पण होतील. आणि त्याच्याचमध्ये मी माझ्या ताईच्या घरून कडीपत्त्याचं झाड आणलेलं ते लावलं. त्यानंतर तुम्हाला बोलले मी की बेलाचं झाड मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं, तर हे एक बेलाचं झाड आणि त्याच्या बाजूला पोथीच्या पानाचं झाड आहे ते. त्यानंतर अळूची पानं म्हणतात कोणाकडे, हे बांबूचं प्लांट. त्यानंतर इथे एक आंब्याचं तिकडे त्या साईडनी पण एक लावलं होतं आणि इथे पण लागलं. आणि हे जे आहे हे केतकीचं झाड आहे, त्याला छान असं दाट मस्त व्हाईट कलरचे फुलं लागलेले. समोर मी तुम्हाला दाखवलेलं आहे, वरती काही मी आता लगेच गेली नाही, समोर आहे मी त्याचा फोटो ॲड केलेला. तर मैत्रिणींनो बघू शकता असं काहीसं दिसतं माझं गार्डन. आणि इथे महादेवाची पिंड वगैरे, एकदम प्रसन्न वातावरण वाटतं मला बाहेर बसल्यानंतर आणि आवडतं मला. सगळ्यात आवडता कोपरा आहे माझा हा आणि खूप मस्त वाटतं मला इथं उठल्यानंतर, प्रसन्न वाटतं एकदम. तर बघू शकता असं काहीसं आहे माझं गार्डन. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. आणि त्यानंतर इथे मी रांगोळी अगोदर शेअर केली, तर हा रांगोळीचा फोटो. त्यानंतर इथे खाली येताना एक मनी प्लांट लावलेला, हे अगोदर होतं रबर प्लांट, ते खराब झालेलं, तर इथंच ठेवलं मी, फेकून द्यायचं राहिलं ते खराब झालं माझं. तर त्या कुंडीमध्ये मी जास्वंदाचं झाड लावलं. आणि असे फोटो, हे 8 दिवसा अगोदरचा व्हिडिओ आहे. तर आताचे हे फोटो. मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझं गार्डन आवडलं असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत